नैसर्गिक घटकापासून बनवलेले कीटकनाशक। ही माहिती जर आपणास आवडल्यास किंवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ऑर्गॅनिक पेस्टिसाइड म्हणजे नैसर्गिक घटकापासून बनवलेले कीटकनाशक जे रासायनिक पेस्टिसाइडच्या तुलनेत पर्यावरणास कमी हानिकारक असते। पुढीलपैकी काही सोप्या ऑर्गॅनिक पेस्टिसाइडच्या कृती दिलेल्या आहेत। त्यात एक नंबर आहे नीम तेल पेस्टिसाइड। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 चमचे नीम तेल, 1 चमचा लिक्विड साबण आणि 1 लिटर पाणी। ही करण्यासाठी लागणारी कृती: पाण्यात लिक्विड साबण मिसळा, त्यात नीम तेल घाला आणि चांगले मिक्स करा। हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये घाला आणि पिकांवर स्प्रे करा। नंबर 2 आहे लसूण आणि मिरी पेस्टिसाइड। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 10 ते 12 लसूण पाकळ्या घ्या, 1 चमचा लाल मिरी पावडर घ्या आणि 1 लिटर पाणी। याची कृती आहे लसूण पाकळ्या बारीक करून पेस्ट तयार करा, मिरी पावडर आणि लसूण पेस्ट पाण्यात मिसळा। हे मिश्रण 24 तास तसेच राहू द्या आणि नंतर हे मिश्रण गाळून स्प्रे बॉटलमध्ये घाला आणि पिकांवर स्प्रे करा। नंबर 3 आहे कांदा आणि लसूण पेस्टिसाइड। त्यासाठी लागणारे साहित्य आहे कांदा, लसूण पाकळ्या, 1 चमचा लाल मिरी पावडर आणि 1 लिटर पाणी। त्याची कृती आहे कांदा आणि लसूण बारीक करून पेस्ट तयार करा, मिरी पावडर आणि पाणी घालून चांगले मिक्स करा। हे मिश्रण 24 तास राहू द्या, नंतर हे मिश्रण गाळून स्प्रे बॉटलमध्ये घाला आणि पिकांवर स्प्रे करा। नंबर 4 आहे साबण पाणी पेस्टिसाइड। त्यासाठी साहित्य आहे 2 चमचे लिक्विड साबण आणि 1 लिटर पाणी। कृतीमध्ये पाण्यात लिक्विड साबण मिसळा आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये घाला आणि पिकांवर स्प्रे करा। नंबर 5 आहे धने पेस्टिसाइड। त्यासाठी लागणारे साहित्य आहे 50 ग्रॅम धने, 1 लिटर पाणी। यासाठी कृती कशी करायची आहे पहा: धने पाण्यात उकळवा आणि 10 ते 15 मिनिटे ठेवा। गार झाल्यावर मिश्रण गाळून स्प्रे बॉटलमध्ये घाला आणि पिकांवर स्प्रे करा। या अशा ऑर्गॅनिक पेस्टिसाइडचा वापर केल्याने कीटकांपासून पिकांचे संरक्षण तर होतेच, पण पर्यावरणालाही कमीत कमी हानी होते।